नमस्कार. आपल्या द्वारका प्रवासामध्ये मी एका वेगळ्याच ठिकाणी तुम्हाला घेऊन आलोय. ज्या ठिकाणी घेऊन आले तिथल्या दोन कथा आहेत. पहिली कथा अगोदर सांगतो. मधु आणि कैटभ या दोन दैत्याविषयी आपल्याला खूप उत्तम माहिती आहे. म्हणजे विष्णूच्या कानाच्या मळ्यातून निघालेले दोन दैत्य, ज्यांनी आपल्या मदानी चूर होऊन, अहंकाराने पूर्णग्रस्त होऊन जे काही केलं, त्यानंतर भगवान विष्णूला असं वाटलं की आपण या मधुकैटभाचा वध करायला हवा. वध करायचा तर कुठे करायचा हा प्रश्न होता. भगवान विष्णूंनी बघा किती मधूलाच विचारलं की तुझा वध कुठे करायचा आहे. आणि मधूने एक फार मोठी विलक्षण अट ठेवली. तो काळ कोणता होता नीट सांगतो. या सृष्टीचं सृजन व्हायचं होतं. मधुकैटभाची निर्मिती झालेली होती. याआधी या सृष्टीवर प्रलय आलेला होता. प्रलय म्हणजे संपूर्ण सृष्टी जलमय झालेली होती. अशा जलमय सृष्टीत त्या मधूला मारायचं आहे. आणि मधूनं एक विलक्षण अट ठेवली. ती अट होती, मला अशा ठिकाणी मारा जिथे पाणी असणार नाही. मोठी विचित्र अट होती ही. कारण प्रलय झालाय, सगळी सृष्टी जलमय झाली आहे आणि जिथे पाणी नाही तिथे मारायचं आहे. भगवान विष्णूंच्यासाठी किती अवघड गोष्ट असेल. मग ठरवलं भगवान विष्णूने की त्याला आपण पकडायचं आहे, आपल्याला मारायचं आहे. आणि सृष्टीवरची एक जागा अशी शोधली जिथे पाणी नाही. भगवान तिथे विराजमान झाले आणि तिथे आपल्या मांडीवर घेऊन मधुला मारलं. तुम्ही म्हणाल ही जागा कोणती? मी द्वारकेपासून सोमनाथ जायच्या रस्त्यावर माधवपूर नावाच्या गावामध्ये उभा आहे. आणि या माधवपूर मधली ही जागा आहे जी तुम्हाला मी पूर्ण दाखवतो सुद्धा. बघा, इथे एक तुम्हाला मंदिर दिसेल, त्याचे उल्लेख दिसतील, छान त्याची नवनिर्मिती केलेली आहे. आणि त्यासोबत तुम्हाला इथे एक चौरी पण दिसेल, चौकोनी मंडप दिसेल. त्याच मंडपाची खरी हकीकत या माधवपूर मधली आहे. आणि ती काय आहे ती आपण जाणून घेणारच आहोत. पण त्याच्या आधी मला तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे. ती इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या पृथ्वीला आपण पृथ्वी, धरा, वसुंधरा असं म्हणतो. पण त्यासोबत अजून एक हिचं नाव आहे आणि ते नाव म्हणजे मेदिनी. मेदिनी का नाव पडलं असेल पृथ्वीला? तर मधु आणि कैटभ यांच्या मेदातून म्हणजे चरबीतून ही वसुंधरा पुष्ट झाली, निर्मित झाली, म्हणून हिचं नाव मेदिनी पण ठेवलं गेलेलं आहे. मधुला मारलेले ठिकाण एवढंच या स्थळाचं वैशिष्ट्य नाही आहे. तर यासोबतच माझ्या बाजूला जी तुम्हाला चौरी दिसते आहे ती चौरी पण फार महत्वाची आहे. आणि या स्थळाचं विलक्षण महत्व आहे ते इथेच. आपण द्वारकेला येतो, आपण वृंदावनात जातो, आपण बेट द्वारकेला भेट देतो आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन भगवान विष्णूच्या कृष्ण रूपाला अभिवादन करत असतो. पण त्यासोबत अजून एक गोष्ट इथे महत्वाची घडलेली आहे जी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना ऐकायला आवडेल. तुम्हाला माहित आहे भगवान श्रीकृष्ण आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत. ते होय, आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत. विदर्भ देशची राजकन्या रुक्मिणी ही भगवान श्रीकृष्णाची पट्टराणी आणि त्या पट्टराणीचं माहेर म्हणजे आपलं विदर्भ. रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला पत्र पाठवलं. आपण आजही मराठी काव्यांच्या मध्ये एक अलंकार वापरतो आणि त्याचं उदाहरण म्हणून पाहतो की श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. म्हणजे श्रीकृष्णाला नवरा म्हणून मी स्वीकारायला तयार आहे, पण शिशुपालाचा नवरा म्हणून मी कधीच स्वीकार करणार नाही, वरणार नाही, नवरी. हे आपण नेहमी ऐकलेलं आहे. आता हे जे आहे, या रुक्मिणीने कृष्णाला पत्र पाठवून सांगितलं. जे पत्र तुम्ही जर याला द्वारकेला गेलात रुक्मिणीच्या मंदिरामध्ये तर तिथे ते पत्र तुम्हाला विकत पण मिळतं. ते काय लिहिलं होतं ते पत्र, आणि त्या पत्रामध्ये माझं हरण करावं, मला घेऊन जावं अशी विनंती रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला केली. आता बघा, द्वारका ह्या सगळ्या समांतर समुद्रपट्ट्यावर असलेली आणि हळूहळू पश्चिम असा प्रवास करत करत आपण महाराष्ट्राच्या जवळ येतो. आणि तिथून भगवान श्रीकृष्णाने विदर्भ राजाच्या घरून रुक्मीला चकवा देऊन त्याला पराभूत करून आपली पत्नी म्हणजे रुक्मिणीचं हरण केलं. रुक्मिणी हरणाच्या नंतर
खर तर मी या चौरीवर बसल्यावर मला वराडी झाल्याचा फील येतोय. रुक्मिणीचं हरण झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण इथे आले आणि हे ठिकाण म्हणजे चोरी के फेरे असं मला आहे. चोरी के फेरे म्हणजे गुपचूप गुपचूप केलेलं लग्न, त्या काळातलं पळून जाऊन केलेलं लग्न. या स्थळी असं म्हणतात की द्वारकेला जाण्यापूर्वी द्वारकाधीशाने रुक्मिणी सोबत अधिकृत विवाह जो केला तो इथे. खर तर मनाने रुक्मिणींनी कृष्णाला वरलं होतच, पण अधिकृत विवाह झाला तो येथे आणि या स्थळावर आपण आज बसलेलो. कदाचित इथेच कुठल्या तरी एखाद्या माणसाने मोठ्या प्रमाणात मंगलाष्टका म्हणून इथेच लग्न लावलं असेल. आता मी तुम्हाला हा संपूर्ण परिसर दाखवतोय. आपल्याकडे लग्नामध्ये जशी चौरी केलेली असते ना, तशी इथे आधुनिक चौरी आता करून ठेवलेली आहे. ते चारी बाजूने करून छानपैकी आतल्या बाजूला कदाचित रुक्मिणी आणि भगवान कृष्णाचे फेरे झाले असतील. इथेच त्यांनी एकमेकाला वरमाला घातली असेल. हा सगळा परिसर म्हणजे कल्पकता नव्या सरकारची, नव्या सगळ्या व्यवस्थेची बघा. म्हणजे वराड्यांना बसण्यासाठी सुद्धा आता व्यवस्था केलेली आहे. म्हणजे तुम्ही त्या सगळ्या पायऱ्यांवरती बसून तिथे छानपैकी हा विवाह कसा झाला असावा याचा अंदाज लावत, अंदाज बांधत आणि ते मनोमन स्मरत याला तुम्ही या विवाह सोहळ्याला आठवू शकता. त्यासोबत इथे एक सुंदर मंदिर पण केलेलं आहे, ज्या मंदिरामध्ये भगवान कृष्ण आणि देवी रुक्मिणींची मूर्ती, फोटो त्यात ठेवलेले आहेत. या संबंधीची माहिती देणारी छानशी इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सगळ्या गोष्टी बघताना आम्हाला अत्यंतिक आनंद होतो, उर भरून येतो. पण आपली अडचण काय माहित आहे, आपण प्रवासाला निघालो की या सगळ्या गोष्टी विसरून जातो. या परिसराला भेट दिली पाहिजे असं आपल्याला वाटतच नाही. त्यामुळे द्वारकेला येऊन बेट द्वारका आणि मुख्य द्वारका या ठिकाणी दर्शन झालं की संपलं, किमान रुक्मिणीचं दर्शन झालं की संपलं असं समजणाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी सुद्धा एकदा नीट बघायला हव्यात, अनुभवायला हव्यात. म्हणजे चोरी चोरी जिथे लग्न झालं ती जागा बघायला नक्की या.